आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। हरोली येथे श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजन, 100व्या महोत्सवाचे आयोजन। हरोली तालुका कवठेमहांकाळ येथील हनुमान मंदिर येथे 19 ऑगस्ट 2026 ते 26 ऑगस्ट 2026 या कालावधीत श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा आणि 100व्या महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। सन 1926 मध्ये स्थापना झालेल्या या सोहळ्याला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या सोहळ्याची सुरुवात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी मठाधिपती हबप आनंदगिरी महाराज गुंडीबुवा मठ देशिंग हरोली यांच्या शुभ हस्ते हनुमंतास अभिषेक घालून होईल। सोहळ्यादरम्यान पहाटे 5 ते 4 काकडा आरती, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी 12 ते 1 महाप्रसाद, दुपारी 2 ते 4 कथा प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 8 ते 9 नियोजित प्रसाद अशा दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दररोज श्रीमंत श्री तुकाराम महाराज जीवनचरित्र कथा सोहळ्यात दररोज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत रामायणाचार्य हबप हेमंतजी महाराज मराठे चोरोची यांच्या सुश्राव्य वाणीतून जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज जीवनचरित्र कथा सादर होणार आहे। रात्रीची कीर्तन सेवा सप्ताहात दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे। बुधवार 19/8 कीर्तन केसरी हबप अंकुर महाराज साखरे गेवराई बीड, गुरुवार 20/8 रामायणाचार्य महाराष्ट्र भूषण विदर्भरत्न हबप रामरावजी महाराज डोक नागपूर, शुक्रवार 21/8 हबप ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे, शनिवार 22/8 हबप वारकरी रत्न पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर संस्थान देहू, रविवार 23/8 रामायणाचार्य हबप नामदेव महाराज लबडे पंढरपूर, सोमवार 24/8 हबप प्रेममूर्ती समाधान महाराज शर्मा केज, मंगळवार 25/8 भागवताचार्य हबप जगन्नाथ महाराज पाटील मुंबई, बुधवार 26/8 सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तन रामायणाचार्य हबप हेमंतजी महाराज मराठे चोरोची यांच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल। विशेष आकर्षण माऊलीच्या अश्वांचा भव्य रिंगण सोहळा मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत माऊलीच्या अश्वांचा भव्य रिंगण सोहळा पार पडणार आहे। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, चेअरमन, व्हाईस चेअरमन, विकास सोसायटी, सर्व गणेश मंडळे हरोली व सल्लागार कमिटी हरोली परिश्रम घेत आहेत। तरी सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। ज्ञानेश्वरी वाचनासाठी ग्रंथ उपलब्ध करून दिले जातील अशी माहितीही संयोजकांनी दिली आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।